स्तोत्र 119 आणि 1 ते 36 जे आहे ना ते परमेश्वराच्या दासाने त्याच्या वचनाचं गौरव करण्यासाठी लिहिलेलं आहे. आणि स्तोत्र 119 जर आपण वाचू तर त्याच्यामध्ये बायबलबद्दल म्हणा किंवा देवाच्या वचनाबद्दल खूप काही अद्भुत गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि 2 आठवड्यापूर्वी सुद्धा आपण एक वचनावर आपण थोडा वेळ विचार केला होता की परमेश्वराच्या वचनाला आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि परमेश्वराच्या वचनावर आपण वचन वाचण्याचं एक अनुशासन आणलं पाहिजे. आणि बाकीच्या गोष्टींबद्दल जसं आपण सिरियसली घेतो त्याच प्रकारे देवाचं वचन रोज वाचण्याचं एक गंभीरता, एक सिरियसनेस आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि आज थोडक्यामध्ये आपण या गोष्टीकडे आपण पाहूया की आपण बायबलला एवढं महत्त्व का दिलं पाहिजे आणि का आपण बायबलला महत्त्व दिलं पाहिजे, असं काय आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये असं काय आहे, क्यों हमने बायबल पढ़ना चाहिए, का वारंवार ही गोष्ट बोलण्यात येते. अनेक पाळक लोक आपल्याला हेच सांगतात की बायबल वाचा आणि रोज काही ना काहीतरी वाचा आणि परमेश्वराचं वचन आपल्या आत्म्यामध्ये जाऊ द्या. का आवश्यक आहे आणि या गोष्टीवर आज आपण थोडा वेळ मनन करूया की बायबल फक्त एक पुस्तक आहे का, फक्त काहीतरी आपलं चला ख्रिस्ती धर्माचं एक पुस्तक आहे का, वाचलं पाहिजे, एक ड्युटी, एक जबाबदारी किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून वाचलं पाहिजे असं काही आहे का. आणि बरेचदा असं येतं की मी बायबल नाही वाचला तर सैतान माझ्यावर अटॅक करील का, किंवा बायबल नाही वाचलं तर माझं काहीतरी वाईट होईल का. म्हणजे या विचारधारणेने आपण बायबल वाचू का आणि कुठल्या विचाराने आपण शास्त्र वाचलं पाहिजे, कुठल्या विचाराने आपण बायबलला महत्त्व दिलं पाहिजे, का आपण बायबलला एवढं स्थान दिलं पाहिजे समजणं फार गरजेचं आहे. आणि जसं मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की जे प्रभूचे दास आहेत, जे सेवा करतात आणि ते रात्रंदिवस बायबल वाचत राहतात आणि त्यांचे कितीतरी बायबल वाचून वाचून फाटून गेले. एक घेतलं फाटलं, दुसरं घेतलं फाटून गेलं. वचन वचन वचन, का वचन महत्त्वाचं आहे ते आज आपण थोड्या वेळामध्ये पाहूया. त्यासाठी आपण योहानकृत शुभवर्तमान आणि याचा 6वा अध्याय आणि याचं 63 वचन आपण यावेळेला वाचू, जे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं आणि आज ते आपल्याला आहे तो सांगत आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 63 वचन हे आज आपण वाचूया. आत्मा तो जीवनदायक है, शरीर से कुछ लाभ नहीं. जो बातें मैंने तुमसे कही हैं वे आत्मा और जीवन की. धन्यवाद, प्रेज लॉर्ड. इथं वचनाबद्दल काय लिहिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, जी वचने तुम्हाला सांगितली आहे. येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये होता तेव्हा हे रिटन बायबल नव्हतं, तेव्हा तो बोलून आपल्या लोकांना शिकवत असे. आज त्याचे बोललेले जे वचन आहे, तो जे बोलला ते आज आपल्याकडे लिखित रूपात आहे किंवा प्रिंटेड फॉर्ममध्ये आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त जो शिकवत होता त्याच्या मुखातून जे वचन निघायचे त्या वचनांबद्दल येशू ख्रिस्ताने काय म्हटलं की जे वचने मी तुम्हाला सांगितली आहेत, जो बातें मैंने तुमसे कही है, जो वचन मैंने तुमसे कहा है, तो काय म्हणतो, मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा आहे आणि ही वचने जीवन आहे. म्हणजे पवित्र शास्त्र बायबल जेव्हा आपण वाचतो तर आपण एक पुस्तक वाचत नाही, परंतु आपण जीवन वाचत आहे, आपण आत्मा वाचत आहे. पवित्र शास्त्र वाचत असताना आपण परमेश्वराच्या आत्म्यासोबत सहभागिता करतो. जेव्हा आपण परमेश्वराचं वचन वाचतो तेव्हा आपण एक पुस्तक वाचत नाहीये, परंतु परमेश्वराचा जो आत्मा आहे, परमेश्वराचं जे जीवन आहे त्याच्या सोबत आपण बसतो. आणि जेव्हा हे वचन आपण आपल्या अंतःकरणामध्ये जागा देतो आणि ह्या वचनाला जेव्हा आपण वाचून आपल्या आतमध्ये जेव्हा घेतो, त्याचा अर्थ काय होत आहे की आपण परमेश्वराचा आत्मा आपल्या आतमध्ये घेत आहे. त्याच प्रकारे परमेश्वराचं जीवन सुद्धा आपण आपल्या आतमध्ये घेत आहे. आणि म्हणून बायबल वाचणे हे फक्त एक ड्युटी नाही आहे. बायबल वाचणे फक्त एक आपण ख्रिस्ती आहोत, बायबल वाचलं पाहिजे, कुठला तरी आशीर्वाद मिळाला पाहिजे म्हणून आपण शास्त्र वाचत नाही, म्हणून आपण बायबलला एवढं महत्त्व देत नाही. म्हणून प्रभूचे दास दासी एवढे घंटो तासन तास बायबल यासाठी नाही वाचत. बायबल आपण यासाठी वाचतो, बायबलला आपण यासाठी महत्त्व देतो
कारण बायबल देवाचं वचन, येशूने सांगितलेले वचने ही आत्मा आहे, हे जीवन आहे. आणि जेव्हा आपण वचन मनापूर्वक वाचतो, लक्षपूर्वक वाचतो, त्यावेळेला आपल्या आत्म्यामध्ये देवाचा आत्मा येतो, आपल्या आतमध्ये देवाचं वचन येतं आणि त्याच्याद्वारे आपलं आत्मिक जीवन अधिक बळकट होतं प्रियानो. आणि म्हणून आपण बायबलला इतकं महत्त्व दिलं पाहिजे की जेव्हा मी माझं बायबल माझ्या हातामध्ये घेईन, हे पुस्तक नाही आहे, हे देवाचा आत्मा आहे, हे देवाचं वचन आहे, देवाचं जीवन आहे. आणि म्हणून सैतान आपल्याला बायबलपासून नेहमी दूर ठेवू इच्छितो. सैतान हे जग, आपलं शरीर, आपलं मन नेहमी काय म्हणेल, आठवड्यातून एकदा वाच, हा ना, तू खूप बिझी आहे, तू खूप थकला आहे, तुझ्या मागे खूप काम आहे, नंतर वाच, दुपारी वाच, रात्री वाच, एक दिवस गेल्यानंतर जाऊ दे, आजचा दिवस जाऊ दे, उद्या वाच, आजचा दिवस जाऊ दे, परवा वाच. असं करता करता आपल्या जीवनामध्ये आपण एक एक दिवस बायबलपासून दूर होतो. कारण सैतानाला माहित आहे की जर हा व्यक्ती याला जर बायबल कळलं, याला जर देवाचं वचन समजलं आणि देवाचं वचन जर याच्या अंतःकरणामध्ये गेलं, तर याच्या अंतःकरणामध्ये देवाचा आत्मा जाणार आहे, याच्या अंतःकरणामध्ये देवाचं, परमेश्वराचं जीवन जाणार आहे. आणि म्हणून त्याची नेहमी इच्छा असते की विश्वासणाऱ्यांना प्रार्थनेपासून आणि विश्वासणाऱ्यांना बायबलपासून दूर ठेवणे. हे एक आत्मिक युद्ध आहे. बायबल वाचणे सुद्धा एक लढाई आहे आणि एक रेग्युलर काम नाही आहे. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, बाकीच्या कुठल्याही कामासाठी आपल्याला आळस येत नाही, बाकीच्या कुठल्याही कामासाठी आपल्याला ओझं वाटत नाही, बाकीच्या कुठल्याही जगाचं काम तुम्ही घ्या, आपण आनंदाने तासनतास आपण ते काम करू शकतो. परंतु बायबल हातात घेतलं की ओझं वाटतं. बायबल हातात घेतलं की असं वाटतं की एकच अध्याय वाचू का, अर्धाच वाचू का, दोनच वाचू का, की फक्त कॅलेंडरवरचं एक वचन वाचून घेऊ, एवढंच करू का. हे का असं होत असेल? का आपण बाकीचे काम करताना आनंदाने करतो, तासनतास करतो, परंतु शास्त्र वाचतानाच का आपण मागे होतो? का आपली इच्छा होत नाही? का बायबल एकदा आपण शेल्फवर ठेवून दिलं तर माहित नाही आपण ते कधी उघडतो? हे का होतं माहित आहे का? कारण हे आत्मिक युद्ध आहे. आपण आत्मिक युद्धामध्ये आहोत आणि आपला शत्रू जो आहे त्याला माहित आहे की मला या विश्वासणाऱ्याला त्याच्या आत्मिक तलवारीपासून दूर ठेवायचं आहे, मला या विश्वासणाऱ्याला त्याच्या आत्मिक भोजनापासून, आत्मिक भाकरीपासून दूर ठेवायचं आहे. जितकं जास्त एक सैनिक जर अशक्त आहे, जर एक सैनिक दुर्बळ आहे, तर तो लढाईमध्ये जाऊ शकत नाही किंवा लढाईमध्ये तो जिंकू शकत नाही. जर एक सैनिक लढायला जातो आणि जर तो आपल्या बरोबर जर शस्त्र नेणार नाही तर तो युद्ध जिंकू शकत नाही. आज आपल्या आत्मिक युद्धामध्ये आपलं शस्त्र हे देवाचं वचन बायबल आहे. वचन आपल्या शास्त्री दुधारी तलवार आहे. आणि सैतानाला माहित आहे की जर हा व्यक्ती बायबल वाचत राहील, जर हा व्यक्ती वचनामध्ये डुबून राहील, तर तलवार नेहमी त्याच्या सोबत राहणार आहे, त्याचा आत्मा नेहमी मजबूत राहणार आहे, तो उपाशी राहणार नाही. आणि म्हणून काहीही हो, मला या व्यक्तीला, या विश्वासणाऱ्याला देवाच्या वचनापासून दूर ठेवायचं आहे. आणि म्हणून आपण एक डिसिप्लिन नेहमी आणलं पाहिजे. येशू ख्रिस्त का बायबलला एवढं महत्व देत आहे आणि का तो एवढं महत्व देत आहे? तो हे म्हणतो की जी वचने मी तुम्हाला सांगितलेली आहे, जे बायबल तुमच्या हातामध्ये आहे, ते बायबल एक आत्मा आहे, बायबल जीवन आहे. आणि जेव्हा जितकं जास्त आपण बायबल वाचतो तितकं जास्त प्रियांनो परमेश्वराचा कार्य आपल्या जीवनामध्ये होतो. आणि एका वचनामध्ये असं पण दिलेलं आहे स्तोत्रामध्ये की परमेश्वराने आपल्या मोठ्या नावापेक्षा आपल्या वचनाला अधिक महत्व दिलेलं आहे. आणि परमेश्वराने आपल्या मोठ्या नावापेक्षा आपल्या वचनाला त्याने प्रियांनो महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून जर आपल्याला आपला आध्यात्मिक जीवन मजबूत करायचं आहे, जर आपल्याला या जगामध्ये एक जयवंत जीवन जगायचं आहे, तर आपला आत्मा कधीही कमजोर नसावा, आपला आत्मा कधीही वीक नसावा. आणि आपल्या आत्म्याला स्ट्रॉंग करण्यासाठी, आपल्या आत्म्याला मजबूत करण्यासाठी पवित्र आत्मा, देवाचं वचन, त्याचा आत्मा, त्याचं जीवन आपल्या अंतःकरणामध्ये असणं प्रियांनो फार जरुरी आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की जी वचने मी तुम्हाला सांगितली आहेत ती वचने आत्मा आहे आणि तीच वचने जीवन आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला
पवित्र शास्त्राचं महत्त्व माहीत होतं आणि म्हणून येशू ख्रिस्त स्वयं परमेश्वराचा पुत्र असूनही या जगामध्ये तो मनुष्य रूपामध्ये होता आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः पवित्र शास्त्र वाचायचा. आणि त्या काळामध्ये हे 66 बुक्स नव्हते आणि नवीन जुना करार नवीन करार नव्हता. त्या काळामध्ये मोशेने लिहिलेले 5 जे पुस्तकं आहेत आणि पंचग्रंथ ज्याला आपण म्हणतो किंवा तोरा आणि हिब्रू भाषेमध्ये म्हणतो, उत्पत्ती, निर्गमन, लेव्यवस्था, गिनती आणि अनुवाद, हे जे 5 पुस्तके जे आहेत त्या काळामध्ये होते. आणि त्या काळामध्ये ही पुस्तके यहुदी सभास्थानामध्ये वाचण्यात यायची. तर जेव्हा येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली आणि मत्ते 4 मध्ये आपण वाचतो, लुका 4 मध्ये आपण वाचतो, जेव्हा सैतान येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध आला तेव्हा येशू ख्रिस्ताने दुसरं काहीही वापरलं नाही. त्यांनी फक्त हे म्हटलं, असे लिहिले आहे, असे लिहिले आहे, लिखा है, लिखा है. आणि अनुवादाच्या पुस्तकातून प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानासोबत तो बोलला. म्हणजे काय प्रियांनो, येशू ख्रिस्त स्वतः देवाच्या वचनाला महत्त्व द्यायचा. येशू ख्रिस्त स्वतः पुस्तके वाचायचं परमेश्वराचे. तर मग आज आपल्याला किती जास्त गरज आहे. जेव्हा येशूला स्वतः बायबल माहीत होण्याची गरज होती, केव्हा येशू ख्रिस्ताला स्वतः तोरा माहीत होण्याची गरज होती, जेव्हा येशू ख्रिस्ताला स्वतः शास्त्र वाचण्याची गरज होती, तर तुम्हाला आणि मला तर कितीतरी जास्त आहे. आणि म्हणून आपण एक डिसिप्लिन आणावं, आपण एक अनुशासन आणावं की ज्या प्रकारे मी शारीरिक भोजन करतो त्याच प्रकारे मी आत्मिक भोजन सुद्धा करणार आणि रोज मी पवित्र शास्त्र वाचणार. आणि आपल्याकडे स्वतःचं पर्सनल बायबल असलं पाहिजे. आपल्याकडे पर्सनल बायबल असणे फार गरजेचं आहे. ज्या प्रकारे बाकीच्या गोष्टी आपण पर्सनल ठेवतो, पर्सनल मोबाईल ठेवतो, पर्सनल आपले काही वस्तू असतात, वाय नॉट बायबल? का नाही बायबल? हे माझं बायबल आहे, त्याच्यावर आपलं नाव, हे मी वाचणार, हे बायबल मी घरी वाचणार, हे बायबल मी चर्चमध्ये घेऊन जाणार. आणि म्हणून बायबलला अत्यंत महत्त्व प्रियानो येशू ख्रिस्ताने दिलं, कारण बायबल किंवा वचन जे आहे हे आत्मा आहे आणि जीवन आहे. अजून एक छोटीशी गोष्ट ती ही की बायबलला का महत्त्व देण्यात आलेलं आहे. आता जर आपण थोडं फास्ट जर जाऊ तर योहान 4:24 मध्ये असं लिहिलेलं आहे. आणि योहानकृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आहे आणि 24 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने परमेश्वराबद्दल काय सांगितलं? देव आत्मा आहे. योहान 4:24 काय सांगतं? देव आत्मा आहे. मनुष्य कोण आहे? पहिला थेसलोनिकेकारास पत्र 5 अध्याय आणि 23 वचन. आणि पहिले थेसलोनिकेकारास याचा 5वा अध्याय आणि 23 वचनामध्ये मनुष्याबद्दल लिहिलेलं आहे. मनुष्य कोण आहे? तुम्ही आणि मी कोण आहे? 5:23 काय लिहिलेलं आहे? शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनासमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष संपूर्णपणे राखली जावे. माहित आहे का? मनुष्य, तुम्ही आणि मी, आपण जे मनुष्य आहोत, प्रत्येक मनुष्य 3 वस्तूंनी बनलेला आहे. आपल्यामध्ये सर्वप्रथम आत्मा आहे, त्यानंतर आपल्यामध्ये जीव आहे, त्यानंतर आपण शरीर आहोत. एक मनुष्य कसा आहे? आत्मा, प्राण किंवा जीव आणि शरीर. म्हणजे काय? आपण फर्स्ट नंबरवर शरीर नाही आहे, पहिला नंबर शरीर नाही आहे, पहिला नंबरवर आहे आत्मा. म्हणजे द डेफिनेशन ऑफ ह्युमन बिंग किंवा एक मनुष्य कोण आहे माहिती आहे का? तुम्ही आणि मी कोण आहे माहिती आहे? आपण एक आत्मा आहोत, आपल्याकडे एक जीव आहे आणि आपण शरीरामध्ये राहतो. हे आपलं डेफिनेशन आहे. आपण मनुष्याला शारीरिकरित्या समजतो, पण देवाचं वचन काय सांगतं? आपण ओरिजिनली पहिलं स्थान आत्मा आहे, दुसरं आपल्याकडे प्राण आहे, तिसरं आपण शरीरामध्ये राहतो. शरीराला तिसरं स्थान आहे, आत्म्याला पहिलं स्थान आहे. ठीक आहे? तर देव आत्मा आहे, मनुष्यही आत्मा आहे आणि देवाचं वचनही आत्मा आहे. जे आपण मगाशी वाचलं योहान 7:63 मध्ये, देवाचं वचन आत्मा आहे, परमेश्वर आत्मा आहे, आपणही आत्मा आहोत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की
आपण शारीरिक नसल्यामुळे, परमेश्वर आत्मा असल्यामुळे आपल्या शरीरासोबत तो कनेक्ट नाही होऊ शकत. हम और आप शरीर में प्रभु से जुड़ नहीं सकते. तुम्ही आणि मी शरीरामध्ये देवासोबत आपण कनेक्ट नाही होऊ शकत, कारण देव आत्मा आहे. ठीक आहे, आपणही आत्मा आहोत. म्हणून जर परमेश्वरासोबत जर आपल्याला एक व्हायचं आहे तर आपल्याला आत्म्यामध्ये होऊन त्याच्यासोबत एक व्हावं लागतं. आणि हे पूर्ण करण्यासाठी त्याने त्याचं आपल्याला वचन दिलेलं आहे, जे वचनही आत्मा आहे. म्हणजे कसं होत आहे माहिती आहे का? परमेश्वर आत्मा, मनुष्य आत्मा, आणि या दोघांना जोडण्यासाठी एक मध्यस्थ आहे, तो म्हणजे वचन. तो पण आत्मा आहे. म्हणजे ह्या आत्म्यासोबत ह्या आत्म्याला जोडण्यासाठी हा आत्मा जो आहे हा मदत करतो. प्रेज द लॉर्ड. समजत आहे? आणि म्हणून शास्त्र वाचल्याने काय होतं? परमेश्वर आत्मा, मी आत्मा, आणि हा जो मध्ये वचन आहे आत्मा, हा आत्मा काय करतो? माझ्या आत्म्याला परमेश्वराच्या आत्म्यासोबत जोडून टाकतो. आणि जर आपण वचन वाचत नाही तर मग आपण परमेश्वरासोबत एक कसं होणार? आणि म्हणून प्रियांनो, वचनामध्ये काय लिहिलं नाही? येशू ख्रिस्ताने पण काय म्हटलं? योहान 1:1 मध्ये, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. है ना? आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था और वचन ही परमेश्वर था. म्हणजे हे बायबल हे फक्त पुस्तक नाहीये. बायबल हे फक्त पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने छापलेलं एक लिटरेचर नाहीये, परंतु बायबल परमेश्वर आहे, बायबल आत्मा आहे. आणि या आत्म्याला हा जो आत्मा आहे, या आत्म्याला हा आत्मा मजबूत करतो. आणि म्हणून बरेचसे ख्रिस्ती लोक का कमजोर पडले माहित आहे का? कारण त्यांना शास्त्र माहीत नाही, त्यांना वचन माहीत नाही. जर वचन माहीत आहे तर ते आपल्या आर्थिक जीवनामध्ये प्रियांनो मजबूत होऊ शकतो. हा विषय फार मोठा आहे, पण आज आपण इथं क्लोज करूया. परंतु एक पॉइंट आपण आज घेऊन जाऊ, तो म्हणजे हे, आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी, आत्मिक जीवनासाठी देवाचं वचन फार गरजेचं आहे. का? कारण येशू म्हणतो, मी जे तुम्हाला वचने सांगितलेली आहेत, ही वचने आत्मा आहे आणि हीच वचने जीवन आहे. आणि म्हणून आपलं आध्यात्मिक जीवन मजबूत करण्यासाठी ह्या जीवनाची आणि या आत्म्याची आपल्याला गरज आहे. परमेश्वर आत्मा आहे, मनुष्य आत्मा आहे, आणि परमेश्वर आणि मनुष्याला जोडण्यासाठी जो मध्यस्थ, जो आत्मा काम करतो, तो म्हणजे देवाचं वचन आहे. प्रियांनो, हे वचन आपल्यासाठी आशीर्वादित करो. आपण आपल्या जागेवर उभं राहूया, आपण प्रार्थना करू आणि आपण प्रभूला म्हणू की देवापा, रोज हे आत्मिक युद्ध जिंकण्यासाठी तुम्हाला मदत कर, की मी रोज शास्त्र वाचेन, कारण शास्त्र वाचल्यामुळेच माझा आत्मा स्थिर होऊ शकतो, माझा आत्मा बळकट होऊ शकतो. आपण प्रार्थना करूया. देवबाबा, आमची प्रार्थना आहे, प्रभू तू आत्मा आहेस, तुझं वचन सांग, आणि आम्हीही आत्मा आहोत. आम्ही शरीर नाही, परंतु पहिले आज आम्ही आत्मा आहोत. म्हणून आज आमची प्रार्थना आहे, तुझ्या आत्म्यासोबत आमचा आत्मा रोज जुळत जावा, एक होत जावा. त्यासाठी तू आम्हाला तुझ्या वचनाचा आत्मा दिलेला आहेस. येशूने जे काही बोलला, येशूने जे वचने सांगितली, ते आत्माने जीवन आहे. म्हणून आमची प्रार्थना प्रभू, रोज वचन वाचण्याचं बुद्धी, आठवण, स्मरण तू आम्हाला दे. आम्ही जर ज्या प्रकारे इतर कामांना महत्त्व देतो, त्याच प्रकारे परमेश्वर पिता तू आम्हाला सहायता कर, की आम्ही तुझ्या वचनांनाही तेवढंच महत्त्व द्यावं. कारण प्रभू येशू ख्रिस्तही या जगामध्ये मनुष्य रूपात राहत असताना त्यानेही वचन वाचलं, त्यानेही वचन वापरलेलं आहे. म्हणून आमचं जीवन तू आत्म्यामध्ये आणि वचनामध्ये मजबूत कर. हा संपूर्ण आठवडा आमचं कार्य, आमची सेवा, आमचं घर, आमचं परिवार, हे वातावरण आम्ही सर्व काही तुझ्या हातात देतो. तुझी शांती, तुझी उपस्थिती, तुझी सुरक्षा, तुझं सर्व आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये पिता या दिवसांमध्ये तो असू दे. आणि धन्यवाद देतो, आमची प्रार्थना तो ऐकलीस. मान, महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो. आणि प्रार्थना उद्धार करता तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावाने मागतो म्हणतो आहे. आमेन, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाबा,